हॅलो, कसे आहात सगळे? काल संध्याकाळी ऑफिसवरून आल्यानंतर मला थोडंसं सामान घ्यायचं होतं. म्हणजे माझं फेस वॉश, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन असं सगळं संपलं होतं आणि ऑनलाईन मागवण्याइतका वेळ माझ्याकडे नव्हता. त्यामुळे मग ऑफिसवरून आले, कपडे चेंज केले आणि आम्ही गेलो बाहेर. बोलत-बोलत निगडीला पोहोचलो. मला हवं ते सगळं सामान घेतलं आणि येताना मग बर्गर किंगमध्ये गेलो, कारण मला खायचा होता केक. दुसरं काही घेतलं नाही, फक्त केक घ्यायचा होता. मग तिकडेच बसून केक खाल्ला. त्यानंतर मग घरी यायला निघालो. मग माझ्या मम्मीची तब्येत जरा बरी नव्हती, तिचा घसा बसला होता आणि त्यामुळे मग तिच्याकडे गेलो आणि संध्याकाळी मग तिकडून निघायला खूप उशीर झाला. आणि घरी आल्यानंतर आहे ना, मला काय माहीत नाही, माझ्या डोळ्यांमध्ये खूप इचिंग होतं आहे आता. कारण माझ्या मोबाईलचा वापर जास्त होतो आहे आणि खूप स्क्रीन टाईम खूप जास्त वाढला आहे. त्यामुळे बहुतेक माझ्या डोळ्यांना त्रास होत असेल आणि मला उद्या हेअर वॉश करायचा होता. त्यासाठी मग मी हेअर ग्रोथ सिरम अप्लाय केलं. जेव्हा मला हेअर वॉश करायचा असतो तेव्हा मी अप्लाय करते, कारण छान असतं त्याच्यामध्ये ॲनागेन वगैरे असतं. त्यामुळे आपल्या केसांची ग्रोथ होते आणि हेअरफॉल पण कमी होतो. त्यानंतर तुम्हाला माहितीच आहे की मी सिरम वापरते जेव्हा हेअर वॉश करायचा असतो त्या अगोदर. आता माझा हेअर मास्क संपला होता, त्यामुळे मी तो न लावताच फक्त हेअर सिरम वापरलं. थोडंसं केसांना छान मसाज केलं, म्हणजे थोडंसं रिलॅक्स फील होतं. आणि हे खरंच आहे की दुसऱ्यांच्या हाताने जे आपण मसाज घेतो ना, त्यात जी मजा आहे ती स्वतःच्या हाताने नसते. पण तरी पण आपण जर पल्स पॉईंट बरोबर आपण प्रेस केले ना, तर आपल्याला स्वतःच्या हाताने मसाज केल्यानंतर पण रिलॅक्स फील होतं. त्यानंतर पालकचा पराठा बनवला होता, कारण थोड्या दिवसांपूर्वीसुद्धा मी बनवलेला, तो धीरजला खूप जास्त आवडला आणि तो पालकची भाजी खात नाही. त्यामुळे मग पराठ्यामध्ये मी ट्राय करते की मी तसं बनवावं. मग जेवण वगैरे केलं. रेसिपी सांगितली नाही, कारण बऱ्याच जणांना सगळ्यांना माहितीच आहे आणि लास्ट टाईम मी थोडंसं एक्सप्लेनसुद्धा केलं होतं, जेव्हा मी लास्ट टाईम पालक पराठा बनवलेला. छान जेवण वगैरे करून घेतलं. त्यानंतर मग स्किन केअर केलं. क्लेन्झिंग ऑइल तर एकदम मस्ट आहे, कारण मी सनस्क्रीन वापरते आणि मग ते स्किनमध्ये राहायला नको, त्यामुळे क्लेन्झिंग करणं खूप आवश्यक आहे. आणि या क्लेन्झरचं ना मला एक छोटंसं सॅशे मिळालं होतं टीरामधून, मी शॉपिंग केलेली मागच्या वेळेस तेव्हा. तर मला खूप आवडलं, त्यामुळे मग मी हे परचेस केलं आणि खरंच खूप छान प्रोडक्ट आहे. जर तुम्ही पण सनस्क्रीन अप्लाय करत असाल आणि डट वगैरे मेकअप वगैरे अप्लाय करत असाल, तर त्यासाठी हे क्लेन्झिंग ऑइल खूप छान आहे. मी खरंच सांगते, मी THCचं वापरलं आहे, जे की खूप व्हायरल प्रोडक्ट आहे. पण मला ते थोडंसं हेवी वाटलं माझ्या स्किनवरती आणि हे खूप लाईटवेट आहे आणि खरंच खूप छान वाटलं मला हे वापरल्यानंतर. त्यानंतर मग माझा रोजचा फेस वॉश बायोडर्माचा, जो की ऑइली स्किनसाठी आहे आणि तो पण खूप माइल्ड आहे, त्यामुळे मला तो पण खूप जास्त आवडतो. त्यानंतर मग मी सॅलिसिलिक ॲसिड सिरम वापरते. ते पण खूप छान मला वर्क करते माझ्या स्किनवरती. आणि बरेच जण मला विचारत होते की तू एवढं टॅन कशी झाली आहेस? तर त्याचं कारण असं की मी आता सुरतला गेले होते, तिकडे भयंकर ऊन होतं आणि त्यामुळे मग कितीही आपण स्कार्फ बांधला, सनस्क्रीन लावलं, काहीही केलं तरी पण आपल्याला टॅनिंग होणारच. स्किन हार्म होत नाही ती वेगळी गोष्ट आहे सनस्क्रीननंतर, पण टॅनिंग तर होतेच. सकाळी उठल्यानंतर मग विचार केला होता की थोडंसं प्रोडक्टिव्ह आपण व्हावं, थोडंसं कॉफी वगैरे घ्यावी. तर मी ब्लॅक कॉफी घेतली विदाऊट शुगर आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं तूप टाकलं, जे मी घरी बनवलं होतं. आणि खरं सांगते, घरी बनवलेलं तूप इतकं टेस्टी वाटतं आहे, म्हणजे बाहेरच्या तुपापेक्षा त्याला खूप छान खव्यासारखा वास येतो आहे. म्हणजे जवळजवळ कलाकंदसारखा वास येतो आहे त्याला, म्हणजे सुगंध येतो आहे आणि खूप छान, म्हणजे मला कॉफी इतकी छान वाटली. ब्लॅक कॉफी घेतल्यानंतर मग म्हटलं थोडंसं एक्सरसाइज करावं. खरं तर माझ्या बॉडीला सवय नाही आहे, पण मी सवय लावते आहे. सो मी आज पहिल्यांदा एक्सरसाइज केलं खूप दिवसानंतर. तर मी फेस योगा केला बराच वेळ. त्यानंतर जेवढं जेवढं मला माहिती आहे तसं तसं मी एक्सरसाइज पण केलं. म्हणजे फक्त अर्धा तास केलं, कारण पहिला दिवस आहे आणि आता अजून थोडा दिवस करणार आहे. खरं तर माझ्याकडे योगा मॅट नाही, त्यामुळे मी चटाई टाकली होती आणि मला खरंच योगा मॅट घ्यावीशी वाटते, पण मला खरंच माझ्यावर विश्वास नाही आहे की मी किती दिवस करेन, मग परत ते पैसे वाया जातील असा विचार करून मी फक्त चटईवर करते आणि नंतर मग मला जर सवय लागली तर मग मी योगा मॅटसुद्धा घेईल. पहिलाच दिवस आहे, त्यामुळे सांगू शकत नाही की मला किती छान वाटतंय किंवा रिलॅक्स वाटतंय का. खरं तर बॉडी पेन होतं आहे खूप जास्त, पण तरी पण मी हे करणार आहे. 10 दिवस जरी मी केलं ना, तरी पण मला ते रिझल्ट माझ्या बॉडीमध्ये, स्किनमध्ये लगेच जाणवेल. सो मी चुकत असेल कुठे तर मला खरंच सांगा, कारण मला जेवढं येतं आहे तेवढं मी केलं होतं. व्हिडिओजमध्ये बघून वगैरे असं केलं होतं. मला जास्त माहिती नाही आहे. जसं जसं मला जमतं आहे तसं केलं होतं आणि खूप पेन होतं आहे. लेग्स तर खूप जास्त पेन होतात, कारण स्क्वॉट्स मी खूप जास्त मारले आणि पहिल्या दिवशी एवढं सगळं नव्हतं करायला पाहिजे.
पण तरी मी अर्धा तास केलं. त्यानंतर फेस योगासुद्धा केला जसा-जसा मला येतो किंवा व्हिडिओजमध्ये बघून. आणि खरंच पेन होत होतं थोडंसं फेसवरती पण, कारण अजिबात सवय नाही आहे फेसला. मी जेव्हा कुठले प्रोडक्ट्स पण अप्लाय करते ना, तेव्हा पण मी मसाज नाही करत जास्त, कारण माझी स्किन खूप लवकर इरिटेट होते. त्यामुळे मग विचार केला की ते मसाज मी असंही करत नाही, त्यामुळे मग फेस योगा जरा करावा. तर मग जसं-जसं जमेल तसं-तसं मी माझं एक्सरसाइज करून घेतलं, फेस योगा केला. त्यानंतर मग मला थोडंसं आवरायचं होतं. आणि हो, मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या मम्मीने सांगितल्याप्रमाणे मी राईस वॉटर पण अप्लाय करते. तर मी ते सकाळी वापरते आणि संध्याकाळी मी दुसरं बाकीचं माझं स्किन केअर करते. हा माझा बहुतेक दुसरा दिवस असेल राईस वॉटर वापरण्याचा. पण रिझल्ट इतक्या लवकर सांगू शकत नाही, पण कन्सिस्टंट यूज करते. ॲटलीस्ट 10-15 दिवस तरी वापरणार आहे. त्यानंतर मग काय मला रिझल्ट जाणवला तो मी खरंच तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. रात्री मी CBM हायड्राचा फेस वॉश वापरते आणि सकाळसाठी मी एक नवीन फेस वॉश आणला आहे CeraVeचा, जो हायड्रेटिंग क्लेन्झर आहे आणि जो खरंच माझ्या फेसवरती खूप छान वर्क करतो आहे. असं अजिबात ड्राय फील होत नाही फेस वॉश केल्यानंतर. कारण सकाळी दिवसभर मेकअप असतो किंवा मग कुठलं पावडर असतं, सनस्क्रीन असतं आणि संध्याकाळी आपण स्किन केअर करून झोपलेलो असतो. त्यामुळे सकाळी स्किन केअर च्या व्यतिरिक्त दुसरं फेसवरती काहीच नसतं. त्यानंतर मग थंड थंड हे जे राईस वॉटर आहे ते पण अप्लाय केलं. म्हणजे ते असं स्प्लॅश केलं थोडंसं चेहऱ्यावरती, म्हणजे जवळपास टोनरसारखं. त्यानंतर मग थोडंसं थांबून मग स्किन केअर केलं, म्हणजे सनस्क्रीन वगैरे जे अप्लाय करतात ते करून घेतलं. बाकीचं कामसुद्धा आवरायचं होतं, पण मी आज लवकर उठले होते त्यामुळे मी निवांत निवांत सगळं करत होते. आणि हे डर्माकोचं सनस्क्रीन खरंच खूप छान होतं. मी एक बॉटल घेतली होती खूप दिवसांपूर्वी, पण मी ती आज म्हणजे आजपर्यंत वापरली आणि खरंच खूप हायड्रेटिंग आहे आणि लगेच स्किनमध्ये जाते. पण माझं ऑल टाईम फेवरेट ॲक्वालॉजिका आहे. तर हे संपलं होतं म्हणून मग मी ॲक्वालॉजिकाचं नवीन वापरायला काढलं. त्यानंतर हे इथाचे लाडू आहेत, खजूर आणि शेंगदाण्याचे. तर ते मला त्यांनी गिफ्टमध्ये पाठवले होते PR मध्ये आणि खरंच ते खूप छान आहेत. सो मी तो एक लाडू खाल्ला आणि तो लाडू खाल्ल्यानंतर मला असं चहा, कॉफीची काही तलब झाली नाही, कारण तो लाडू गोड होता त्याच्यामध्ये खजूर असल्यामुळे. त्यानंतर मग झाड जे आहे त्याला उन्हात ठेवलं, कारण ते आतमध्ये असतं. बाकी मग झाडांना पाणी दिलं. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा. खरंच थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.